नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ट्रॅक्टर ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गुंतवणूक असते, पण अनेक वेळा माहिती नसल्यामुळे किंवा घाईमुळे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करताना काही मोठ्या चुका करतात. आणि या चुका पुढे जाऊन डिझेल खर्च वाढवतात, मेंटेनन्स वाढवतात आणि आर्थिक नुकसानही करतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन ट्रॅक्टर घेताना शेतकरी करतात त्या 5 मोठ्या चुका. जर तुम्ही नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिली चूक जी आहे ती म्हणजे गरजेपेक्षा जास्त एचपीचा ट्रॅक्टर घेणे. खूप लोक असा विचार करतात की जास्त एचपी म्हणजे जास्त ताकद आणि जास्त काम. पण जर तुमची जमीन कमी असेल किंवा काम हलकं असेल तर मोठा ट्रॅक्टर घेणं फायदेशीर ठरत नाही. कारण मोठ्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल जास्त लागते, मेंटेनन्स खर्च जास्त येतो. म्हणून ट्रॅक्टर निवडताना आपल्या जमिनीचा आकार, कामाचा प्रकार लक्षात घेणे खूप गरजेचं आहे. चूक नंबर 2 म्हणजे फक्त कमी किमतीत पाहून ट्रॅक्टर घेणे. काही लोक फक्त स्वस्त ट्रॅक्टर पाहून लगेच खरेदी करतात. पण फक्त किंमत पाहून ट्रॅक्टर घेणे ही खूप मोठी चूक आहे मित्रांनो. कारण पुढे स्पेअर पार्ट मागू शकतात, सर्व्हिस खर्च जास्त असू शकतो. म्हणून ट्रॅक्टर घेताना क्वालिटी, मायलेज आणि रिलायबिलिटीचा सुद्धा विचार करा. आणि मित्रांनो, पुढची 3 नंबर चूक म्हणजे सर्व कंपन्यांची तुलना न करणे. बऱ्याच वेळा लोक एकाच कंपनीचा ट्रॅक्टर पाहतात आणि लगेच बुक करतात. पण मार्केटमध्ये अनेक चांगल्या कंपन्या आहेत आणि प्रत्येक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी किंवा 2 ते 3 कंपन्यांची तुलना नक्की करा. त्यामुळे तुमच्यासाठी योग्य ट्रॅक्टर तुम्हाला निवडता येईल. आणि चूक नंबर 4 म्हणजे मित्रांनो, सर्व्हिस सेंटर किंवा स्पेअर पार्टचे जे दुकान आहे ते जवळ आहे का ते पाहणे. मित्रांनो, ट्रॅक्टर घेताना सर्व्हिस सेंटर किंवा स्पेअर पार्टचे जे दुकान आहे ते जवळ आहे का नाही ते पाहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ट्रॅक्टर खराब झाला, जर सर्व्हिस दूर मिळत असेल, त्याचे स्पेअर पार्ट जर लांब भेटत असेल तर वेळ जास्त लागतो, वाहतूक खर्च वाढतो. आणि ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी तुमच्या जवळ सर्व्हिस सुविधा आहे का नाही हे नक्की तपासा. 5वं म्हणजे टेस्ट ड्राईव्ह न घेता ट्रॅक्टर खरेदी करणे. ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी टेस्ट ड्राईव्ह घेणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यावर तुम्हाला क्लच कसा आहे, गिअर स्मूथ आहे का, ट्रॅक्टर कम्फर्टेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कळतात मित्रांनो. म्हणून घाई करू नका आणि ट्रॅक्टर स्वतः चालवून पाहिल्यानंतरच निर्णय घ्या. तर मित्रांनो, या 5 मोठ्या चुका नक्की टाळा. त्यामुळे योग्य ट्रॅक्टर निवडणे तुम्हाला सोपे जाईल आणि भविष्यात नुकसान होणार नाही मित्रांनो. जर तुम्हाला ट्रॅक्टर आणि शेती यंत्राबद्दल अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपल्या मेकॅनिकल ऑटो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.